टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही ते त्या जे आरोपी आहेत ना, ह्याच्यातली जी साखळी आहे ना, सरळ सरळ तुम्हाला मी सांगतो, आपण एवढे हुशार नाही त्या गोष्टीमध्ये सगळं करायला. पण ज्या दिवशी हे प्रकरण घडलं त्या दिवशीचे इथले DYSP साहेब, SP साहेब किंवा ही यंत्रणा जी आहे सगळी, यांचे सगळ्यांचे मोबाईलचे जर आपण CDR तपासले त्याच्यातनं तुम्हाला स्पष्ट उत्तर भेटेल की कोण याला धीर देत होते ह्या प्रकरणाला, चुकीच्या माणसांना कोण अभय देत होतं. आणि जे सगळे आरोपी आहेत ह्या खुनातले, यांचे मोबाईल त्या दिवशी तर 10:30पर्यंत चालूच होते. पण ह्याच्यातले वाचलेले काही आरोपी त्यांचे मोबाईल किंवा ते मुक्त संचार करत होते स्वतः. हे तुम्ही आत्तापर्यंत बघितलेलं आहे, मी बोलण्याची गरज नाही. या प्रकरणामध्ये जे काही आरोपी सापडत गेले त्याच्यातले बरेचसे आरोपी की त्यांचा मुक्त संचार होता. ते म्हणजे स्वतः आले म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ना की ते इथंच फिरत होते, यांना इथंच लपवलेलं होतं. आणि त्याचे काही CCTV फुटेजसुद्धा तुमच्या माध्यमातून समोर आलेले आहेत. आरोपी आता तपास सगळा पूर्ण होस तर ह्या गोष्टीला आपण सांगणं हे आरोपी आहेत हे चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये किती सह आरोपी आहेत. 6 तारखेला ज्यांनी ह्या सगळ्यांसोबत कॉन्टॅक्ट केला, 9 तारखेला केला, 12 तारखेला केला, याच्यातले आरोपी तपास यंत्रणेचा तो भाग आहे. तुम्हाला त्यांच्याकडून त्याचं उत्तर भेटेल. कारण सगळ्या गोष्टी स्पष्टीकरण ते आपल्याला देत नाहीत किंवा मी पण तुम्हाला काही गोष्टी देऊ शकत नाही, कारण गोपनीयतेचा भाग आपण बोलणं हे चुकीचं आहे. खुनामधल्या सगळ्या आरोपीचे मोबाईल ज्या दिवशी खून झाला, भावाचं अपहरण झालं, 1 तास ह्यांनी जवळपास 1 तास 2 तासच्या आत सगळं संपवून टाकलं. त्यानंतर त्या दिवशी 10:30 वाजेपर्यंत ह्या लोकांचे मोबाईल चालू होते. तर तो तपास जर तिथं इतक्या फास्ट झाला असता, त्यांना ते नव्हतं महत्त्वाचं. त्या लोकांना इथलं जे लोक आंदोलनाला बसले होते रस्ता रोकोच्या, ते सोडवणं जास्त त्यांनी महत्त्वाचं समजलं. आणि या आरोपींना तिथून पळण्यास ते म्हणजे त्यांना सोपं गेलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.